हॅलो फ्रेंड्स. निघाले दवाखान्यामध्ये. दुपारचे वाजले 12:30 आणि दवाखान्यामध्ये निघालो राहत्याला. म्हणजे साधारण एक 22-1 किलोमीटर असेल घरापासनं. तिथे गेलो. बघू शकता डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे की 5 स्टार हॉटेल हेच कळत नव्हतं. एवढं इंटिरियर भारी, कसला वास नाही, कसलं काय नाही. आणि स्वच्छता आणि क्लीननेसच्या बाबतीत जर म्हटलं तर जबरदस्त. मला खूप आवडलं वातावरण. खूप स्वच्छता आणि खूप छान हॉस्पिटल आहे. मग केस पेपर काढला, नंबरला बसलो. सरांनी चेक केलं तर फर्स्ट म्हणजे ब्लड प्रेशर हाय होता, BP वाढलेला होता. मग त्यांनी विचारलं की BP हाय आहे. म्हटलं हो, गोळी खाऊन आली मी. पण काय झालं आहे ना, सकाळच्या व्हिडिओत तुमच्याशी बोलले मी की मला थोडं टेन्शनच आलं. हे असं थोडा त्रास वाढला माझा, तर त्यामुळे माझा मग झाला BP हाय. तर खूप छान वातावरण आहे हॉस्पिटलचं. तुम्ही बघू शकता. केस पेपर काढून मग नितीन आणि मी बसलो होतो. चेहरा सुकलेला होता. ते जरा थोडं मला असं टेन्शन नको घेऊ म्हणे, चल काय नाही होत, एवढं काय त्याच्यामध्ये, असं माझ्याशी थोडं बोलत होते. पण माझ्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत असेल तुम्हाला. भीती वाटत होती मला. आणि सरांनी चेक केलं आणि पहिलं सांगितलं सोनोग्राफी करा. इको असं काहीतरी, इको सोनोग्राफी असं काहीतरी सांगितलं. 1100 रुपये सोनोग्राफीचं पावती तयार केली, रिसिट. 1100 रुपये भरले आणि बसलो सोनोग्राफीच्या तिथे वेटिंगला. नाव वगैरे त्यांनी लिहून घेतलं. पण माझ्या आधी 6 नंबर होते सोनोग्राफीचे. आणि मग वाजले होते 2. काही खाल्लं पण नव्हतं आणि मला गोळी खायची होती शुगरची. ते बोलले चल काहीतरी खाऊया, 6 नंबर आहेत, वेळ लागेल. तर दवाखान्याच्या बाहेरच कॅफे आहे, त्यांच्याच जागेमध्ये आहे तिथे बाहेर. आणि तुम्ही बघू शकता कॅफे इतकं सुंदर. कॅफे एकदम छान, स्वच्छ आणि छानच छान. मला आवडलं. माझ्या मनासारखं होतं सगळं. मला आवडलं. मग आम्ही दोघंजणं बसलो. तर ॲम्बियन्स बघू शकता तुम्ही, खूप सुंदर. पण माझं मन नव्हतं लागत, कारण माझ्या पोटामध्ये बारीक बारीक अशा चमका येत होत्या, दुखत होतं. आणि काय झालं, जरा पायांना पण सूज आली माझ्या त्याच्यामुळे. आणि सोनोग्राफी वगैरे काढली तर प्रॉब्लेम जो होता त्याच्यात आणखीन वाढ झाली आहे. त्यामुळे थोडं टेन्शनचं काम झालं आहे. आणि मसाला ताक घेतलं एक. तिथे नाश्ता पण होता, डोसा, इडली, मेदूवडा, सँडविचेस, भरपूर प्रकार होते. पण ते बोलले तू हे काही खाऊ नको, करायचं तर 2 वाजलेत, जेवण कर, म्हणजे मग थोडंसं सोनोग्राफीला पण बरं. आणि जर सरांनी मेडिसिन दिलं तर तुला लगेच मेडिसिन खायला. मग आम्ही मागवलं मटर पनीर आणि लच्छा पराठा. आणि सुपर क्वालिटी आहे. मैड डॉक्टरांच्या बाहेरच, गेटच्या बाहेर रोडला हे कॅफे आहे. जबरदस्त क्वालिटी आहे. सर्विस पण एकदम सुंदर आहे. लच्छा पराठा पण तुम्हाला काय सांगू, मला बऱ्याच दिवसांनी मेनूमध्ये लच्छा पराठा असा दिसला. आणि स्पेशल पंजाबी कॅफे आहे, म्हणजे जे श्रीरामपूरचे सेठीज आहे ना, सेठी आडनाव त्यांचं आहे. त्यांनी घेतले हे चालवायला. पराठा बघू शकता. आणि सगळं पंजाबी आयटम मिळाले आम्हाला. छाछ, लच्छा पराठा हे. पण मला एवढं जे दिसतं आहे ना ताटात, तेवढंसुद्धा जात नव्हतं. मी नाही खाल्लं. लास्टला मी मागवला मोसंबीचा ज्यूस. मला अर्धा लच्छा पराठासुद्धा नाही गेला. ते बघू शकता, ते बसलेले आहेत ना, ते ओनर आहे. आणि खूप छान सर्विस दिली त्यांनी. विचारलं सारखं की मॅडम कैसा लगा, सर्विस अच्छा है क्या. थोडासा अर्धा ग्लास मोसंबीचा ज्यूस पिले, अर्धा ग्लास नितीनला दिला. आणि आलो तर नंबर माझा आलेलाच होता. सर स्वतः होते. सोनोग्राफी झाली. साईबाबांचं दर्शन घेतलं. हे हॉस्पिटलमध्ये बाबांचे हे आहे. आणि हॉस्पिटल पूर्ण मार्बलमध्ये आहे. तर प्रॉब्लेम असा झाला आहे की माझी जी पिशवीची गाठ आहे, गर्भपिशवीची, तीही वाढली आहे. आणि ब्लिडिंग पिशवीच्या आतमध्ये पसरलं आहे.
त्यामुळे त्यांनी 10 दिवसामध्ये सर्जरी करायला सांगितली. गर्भपिशवीला सूज आहे, गर्भपिशवी काढायची आणि ऑपरेशनचा खर्च सांगितला आहे 45,000 ते 50,000 रुपये. ब्लड भरायचं आणि सगळं सांगितलं आहे. तर अशा प्रकारे आजचा दिवस माझा खूप टेन्शनमध्ये गेला. मेडिसिन घेतलं आणि पुन्हा निघालो रिटर्न. ते मला बोलले काहीच टेन्शन घ्यायचं नाही, सगळं व्यवस्थित होईल, सगळं व्यवस्थित करू आपण, टेन्शन घेऊ नको. तर असा सगळा प्रॉब्लेम उद्भवला आहे.